तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक एकदम इम्पॉर्टंट टॉपिकवर चर्चा करणार आहोत, तो म्हणजेच HPV वॅक्सिनेशन कॅम्पेन. बरोबर. तर ज्या प्रकारे तुम्हाला माहिती आहे की आताच नुकतंच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने HPV वॅक्सिनेशन हे कॅम्पेन मोडवर राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर खूप वेळा कसं असतं की जो चर्चेतला टॉपिक असतो ना, त्याच्यावर नक्कीच प्रश्न पडण्याचे चान्सेस वाढतात, कारण ते करंट अफेअरसारखं तुम्ही त्याला म्हणू शकतात. तर आज आपण ह्या HPV वॅक्सिनेशन प्रोग्राम किंवा कॅम्पेन याच्यावरती डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. तर पहिला प्रश्न या ठिकाणी काय आहे, तर भारतामध्ये राष्ट्रीय HPV वॅक्सिनेशन प्रोग्राम कधी सुरू करण्यात आला. ठीक आहे. खाली त्याचं उत्तर मी लगेच मेन्शन केलं आहे, म्हणजे जास्त आपला वेळ जायला नको त्यासाठी. तर त्याचं उत्तर बघा काय, तर 28 फेब्रुवारी 2026, म्हणजे नुकताच तर लॉन्च करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न नक्कीच पडू शकतो की भारतामध्ये HPV वॅक्सिनेशन कॅम्पेन कधी स्टार्ट करण्यात आलं. त्याचं उत्तर आहे 2026 तर आहे, पण तारीख देखील तुम्ही लक्षात ठेवा की फेब्रुवारी मंथमध्ये तो चालू करण्यात आला होता. बरोबर. आता तो कुठे चालू केला, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन कुठं करण्यात आलं, तर राजस्थानमध्ये केलं, अजमेर येथे. ठीक आहे. तर राजस्थानच्या अजमेर येथे या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न काय आहे की भारतातील HPV वॅक्सिनेशन कॅम्पेनचा मुख्य उद्देश नक्की काय. तर त्याचं उत्तर आहे की सर्वायकल कॅन्सर प्रतिबंध. तुम्हाला माहिती आहे की HPV म्हणजे काय, तर ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. बरोबर. या व्हायरसमुळे काय होतं असतं की स्त्रियांमध्ये गर्भाशयाचा जो काही कॅन्सर असतो, म्हणजेच सर्वायकल कॅन्सर जो असतो, त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी या वॅक्सिनेशनचा मुख्य उद्देश आहे. त्याचं उत्तर आहे की सर्वायकल कॅन्सर प्रतिबंध. ठीक आहे. आता HIV तर नाही, त्यासाठी नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम तो वेगळा आहे. बरोबर. TBसाठी कोणता आहे, नॅशनल ट्युबरक्युलोसिस कंट्रोल प्रोग्राम तो वेगळा, आणि मलेरियासाठी वेगळा. तर राहिला प्रश्न काय, सर्वायकल कॅन्सर. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे की या राष्ट्रीय मोहिमेमध्ये कोणता वयोगट मुख्यतः लक्ष करण्यात आलेला आहे. त्याचं उत्तर आहे की 14 वर्ष. तर 14 वर्षाच्या मुलींना हे लस देण्याचं उद्दिष्ट आहे. त्याही पलीकडे मी तुम्हाला जाऊन सांगतो की सध्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने जे गाईडलाईन्स काढलेले आहे HPV वॅक्सिनेशन संदर्भात, त्यामध्ये त्यांनी सांगितलं की ही लस नक्की आत्ता कोणाला द्यायची, म्हणजे प्रामुख्याने कॅम्पेन चालू झाल्यानंतर पहिल्या 90 दिवसांमध्ये ही लस अशा मुलींना द्यायची की ज्यांचा 14 वर्ष वयोगट पूर्ण झालं आहे, आणि म्हणजे 14वा वाढदिवस त्यांचा झालेला आहे आणि 15वा वाढदिवस अजून झालेला नाही. बरोबर. म्हणजे 14 वर्ष कंप्लीट आणि 15वा चालू, परंतु 15वा कंप्लीट नाही, अशा मुलींना सरकारने हे वॅक्सिनेशन कॅम्पेन मोडवर देण्याचं ठरवलेलं आहे. त्यामुळे कोणता वयोगट मुख्यतः लक्ष असा प्रश्न विचारला, त्याचं उत्तर आहे 14 वर्ष कंप्लीट आणि 15 कंप्लीट नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. HPV लस कोणाला दिली जाते. ठीक आहे. तर HPV लस आता कोणाला द्यायची, मी तुम्हाला सेम सांगितलं की 14 वर्षाच्या मुलींना, म्हणजे हाच तो कॉन्सेप्ट आता आपण मागे डिस्कस केला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय बघा आता. पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी की या राष्ट्रीय मोहिमेमध्ये लस कुठे उपलब्ध आहे. आता सिंपल गोष्ट आहे की जर आपण सरकारी प्रोग्राम असेल ना, तर सरकारी प्रोग्राम असेल तर हे कुठं आपल्याला अवेलेबल असणार आहे, तर ऑब्व्हियसली गव्हर्नमेंट हेल्थ फॅसिलिटी लेवलला ही लस तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. बरोबर. तर तुमच्या PHC लेवलला असेल, तुमच्या रुरल हॉस्पिटल असेल, तुमच्या सिव्हिल हॉस्पिटल असेल, या सर्व ठिकाणी ही लस उपलब्ध करून दिलेली आहे. आणि सध्या कॅम्पेन मोडवर चालू आहे, त्यामुळे सुरुवातीला 28 फेब्रुवारी जी लॉन्च झाली. बरोबर. त्यानंतर आता वुमन्स डेच्या पुढे आपण त्याची अंमलबजावणी करत होतो. पहिल्या 90 दिवसांसाठी आपण एक कॅम्पेन मोडवर राबवत आहोत, लक्षात ठेवा. आणि त्यानंतर ते नॉर्मल रुटीन वॅक्सिनेशनमध्ये देखील इन्क्लूड होणार आहे. आता पुढचा प्रश्न आहे की HPV वॅक्सिनेशन कॅम्पेनमध्ये लस कशी दिली जाते. तर सध्या लक्षात ठेवा की अगोदर HPV वॅक्सिनेशनच्या डोसेसमध्ये मतमतांतर होतं की किती डोसेस द्यायचे, परंतु यावर्षी आता जे कॅम्पेन मोडवर चालू आहे ना, त्याच्यामध्ये सिंगल डोस रेजिमेंट त्यांनी द्यायला लावली आपल्याला, की एकच डोस द्यायचा आहे. बरोबर. आधी असं खूप ठिकाणी होतं की प्रायव्हेट प्रॅक्टिशनर 2 डोस द्यायचे किंवा 3 डोस द्यायचे, आणि काही पर्टिक्युलर गॅप ठेवून देखील तो डोस दिला जायचा. परंतु सध्या सरकारने जे कॅम्पेन मोडवर आता चालू आहे, तेव्हा सिंगल डोस रेजिमेंटमध्ये द्यायला लावलं, म्हणजे याचा एक सिंगल व्हायल आलेली असते, 0.5 ml एक सिंगल व्हायल असते. ती एकदा ओपन केली की ती लस देऊन ती व्हायल डिस्कार्ड करायची असते. सिंगल डोस रेजिमेंट ते आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. या राष्ट्रीय मोहिमेमध्ये कोणत्या प्रकारची लस वापरली जाते. आता त्याचं उत्तर आहे की रिकॉम्बिनंट वॅक्सिन, म्हणजे सध्या आपल्याकडे गार्डेसिल 4 नाव. ठीक आहे. गार्डेसिल 4 नावाची एक वॅक्सिन आता आलेली आहे. तुम्ही नुसतं गार्डेसिल लक्षात ठेवा, त्याचे रिकॉम्बिनंट वॅक्सिन पुढचे आहेत. सध्या गार्डेसिल नावाची कंपनी आहे. बरोबर. त्याची वॅक्सिन आता सरकार आपल्याला वापरते. तर या राष्ट्रीय मोहिमेमध्ये ती रिकॉम्बिनंट प्रकारची वॅक्सिन आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ते तुम्हाला विचारू शकतील की लाईव्ह आहे का, टॉक्साइड आहे का, DNA आहे का, बट ही रिकॉम्बिनंट प्रकारची वॅक्सिन आहे. इम्पॉर्टंट प्रश्न आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. ठीक आहे. या पलीकडचा पुढचा प्रश्न बघू. HPV वॅक्सिन कोणत्या कॅन्सरपासून संरक्षण देते. याच्या अगोदर ऑलरेडी आपलं डिस्कशन झालं की स्त्रियांमध्ये गर्भाशयाचा कॅन्सर होणे, त्यासाठी आपण देतोय. गर्भाशयाचा कॅन्सर म्हणजे काय, तर सर्वायकल कॅन्सर होऊ नये यासाठी आपण HPV वॅक्सिन देतो. HPV वॅक्सिननी अजून बाकीच्या डिसीज देखील कव्हरेज आपल्याला मिळतं त्याच्यामध्ये, परंतु प्रामुख्याने सर्वायकल कॅन्सरसाठी कॅम्पेन मोडवर आपण राबवत आहोत. पुढचा प्रश्न आहे HPV वॅक्सिनेशन कॅम्पेन किती कालावधीसाठी विशेष मोहीम म्हणून राबवली जाते. हे देखील मी तुम्हाला ऑलरेडी सांगून ठेवलं की 90 दिवस. बरोबर. तर 90 दिवसांसाठी तुम्हाला कॅम्पेन मोडवर या ठिकाणी राबवायचं आहे. बरोबर. त्यानंतरचा प्रश्न बघू. या मोहिमेचा दीर्घकालीन उद्देश काय आहे. ऑब्व्हियसली की सर्वायकल कॅन्सर तुम्हाला एलिमिनेट करायचं आहे. पुढचा प्रश्न बघा. HPV वॅक्सिनेशन प्रोग्राम कोणत्या मंत्रालयाद्वारे राबवला जातो. त्याचं उत्तर आहे की मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. तुम्हाला वाटू शकतं की हा स्त्रियांसाठी, तर तो वुमेन आणि चाइल्ड डेव्हलपमेंट आहे का, पण नाही. तो पूर्ण आरोग्य मंत्रालयाद्वारे आपला तो राबवला जातो सध्या प्रोग्राम, त्यामुळे त्याचं उत्तर आहे मिनिस्ट्री ऑफ हेल्थ. ठीक आहे. त्याचं उत्तर काय, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात. या मोहिमेमध्ये दरवर्षी अंदाजे किती मुलींना लसीकरण केलं जाणार आहे. त्याचं उत्तर आहे 1.15 कोटी, म्हणजे जवळपास 1.25 कोटीच्या जवळपास तुम्ही पकडू शकता, राऊंड फिगर. 1.15 कोटी एवढ्या मुलींना ते लसीकरण करण्याचं उद्दिष्ट आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. HPV वॅक्सिनेशन कॅम्पेन कोणत्या राष्ट्रीय कार्यक्रमाशी संबंधित आहे. त्याचं उत्तर आहे NCD कंट्रोल प्रोग्राम. आता आपण मागच्याच एका व्हिडिओमध्ये बघितलं, NCD आपण बघितलं, नॉन कम्युनिकेबल डिसीजेस. बरोबर. त्यामध्ये प्रतिबंधात्मक स्वरूपात आपण काय करत होतो, डायबिटीज असेल. बरोबर. त्यानंतर हायपरटेन्शन म्हणजे कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज आणि कॅन्सर, याला प्रामुख्याने आपण प्रतिबंध करतो. तर कॅन्सर याला प्रतिबंध NCD प्रोग्राममध्येच होता, तर सर्वायकल कॅन्सर देखील त्याच प्रकारचं आहे. त्यामुळे HPV वॅक्सिनेशन कॅम्पेन हे NCD कंट्रोल प्रोग्रामच्या संबंधित आहे. ठीक आहे.
पुढचा प्रश्न बघा, HPV वॅक्सिनेशन मुख्यतः कोणत्या संसर्गामुळे होणाऱ्या कॅन्सरपासून संरक्षण देतो? मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं HPVचा फुल फॉर्मच तो आहे की ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. ठीक आहे, HPV ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. ठीक आहे. या पुढचा प्रश्न आपण आता बघणार आहोत तो म्हणजे बघा, HPV वॅक्सिनेशन कॅम्पेनचा मुख्य फोकस कोणत्या रोगावर आहे हे देखील ऑलरेडी डिस्कस झाले, सर्वायकल कॅन्सर. ठीक आहे. तर HPV म्हणजे काय त्याचा देखील आपण फुल फॉर्म बघितला, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. ठीक आहे. HPV संसर्गामुळे सर्वाधिक कोणता कॅन्सर होतो? त्याचं उत्तर आहे सर्वायकल कॅन्सर. बरोबर, ते देखील आपण डिस्कस केलं आहे. पुढचा प्रश्न बघू, सर्वायकल कॅन्सरच्या किती टक्के प्रकरणांमध्ये HPV हा कारणीभूत असतो? त्याचं उत्तर आहे 99%. म्हणजे जेवढे देखील सर्वायकल कॅन्सर होतात त्याच्यामध्ये HPV ह्युमन पॅपिलोमा व्हायरस म्हणजे हा व्हायरस 99% ठिकाणी कारणीभूत असतो. त्याच्यामुळे त्याला कॅम्पेन मोडवर वॅक्सिनेशन करायचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. बरोबर. पुढचा प्रश्न आहे की भारतामध्ये HPV वॅक्सिनेशन कॅम्पेन मुख्यतः कोणासाठी आहे? त्याचं उत्तर आहे 9 ते 14 वर्ष वयोगटाच्या मुली. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की HPV वॅक्सिनेशनचं वयोगट हा 9 ते 14 वर्षांची मुली त्यांनी सांगितलं आहे, परंतु सुरुवातीच्या 90 दिवसांमध्ये ज्यांना आपण वॅक्सिनेशन करणार आहे त्यामध्ये 14 वर्ष कंप्लीट झालेल्या मुलींनाच करायला सांगितलेलं आहे. ठीक आहे. HPV लस ही कोणत्या प्रकारची लस आहे? तर रिकॉम्बिनंट वॅक्सिन आहे, आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. HPV लसीमध्ये कोणता अँटीजन वापरला जातो? त्याचं उत्तर आहे की व्हायरस लाईक पार्टिकल, VLP त्याला म्हणतो आपण. रिकॉम्बिनंट प्रकारची लस असल्यामुळे व्हायरस लाईक पार्टिकल हे त्याच्यामध्ये वापरले जातात. पुढचा प्रश्न आहे की भारतात विकसित केलेली स्वदेशी HPV लस कोणती आहे? ठीक आहे. आता ही भारताने स्वदेशी लस तर केलेली आहे, ती कोणती आहे? सर्वारिक्स नावाची. ठीक आहे, सर्वावॅक नावाची लस आहे. सर्वावॅक नावाची स्वदेशी लस. परंतु या कॅम्पेनमध्ये आपण जी लस देतोय ती गार्डेसिल नावाची, जी बाहेरच्या देशामध्ये तयार केली की गार्डेसिल नावाची. पुढे येईल, इथे देखील आला तो प्रश्न बघा, ऑप्शन आहे गार्डेसिल. तर आपण गार्डेसिल नावाची या कॅम्पेनमध्ये देणार आहोत. परंतु प्रश्न काय, भारताने विकसित केलेली स्वदेशी लस कोणती? तर त्याचं उत्तर आहे सर्वावॅक. ठीक आहे. पुढचं आहे की सर्वावॅक ही लस कोणत्या कंपनीने विकसित केलेली आहे? त्याचं उत्तर आहे की भारत बायोटेक. हे लक्षात ठेवा. असे प्रश्न शक्यतो एवढं डिटेल कोणी जाणार नाही की कोणत्या कंपनीने बनवली काय, परंतु कोणत्या कंपनीची लस देतो आपण. मग फॉर एक्झाम्पल वरती होतं की सर्वावॅक, त्यानंतर गार्डेसिल, याचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. पुढचं आहे की सर्वावॅक ही लस कोणत्या प्रकारची आहे? तर त्याचं उत्तर ऑलरेडी आपण मगाशीच बघितलं, ते म्हणजे क्वाड्रिव्हॅलंट प्रकारची वॅक्सिन आहे. ठीक आहे, क्वाड्रिव्हॅलंट प्रकारची ती वॅक्सिन आहे सर्वावॅक नावाची. पुढचा प्रश्न बघू, बायव्हॅलंट HPV वॅक्सिन कोणत्या प्रकारांपासून संरक्षण देते? बायव्हॅलंट जर HPV वॅक्सिन असेल ना तर ती कोणत्या प्रकारामध्ये संरक्षण देते? त्याचं उत्तर आहे 16 आणि 18. म्हणजे त्याचे जे व्हरायटी किंवा टाईप असू शकतात. त्याचं उत्तर आहे की HPV 16 आणि 18 जे आहे ना, तर त्याच्यापासून संरक्षण देण्याचं काम आपल्याला करत असतं. ठीक आहे. बायव्हॅलंट जी वॅक्सिन असते ती HPV 16 आणि HPV 18 याच्यापासून आपल्याला प्रोटेक्शन देण्याचं काम करत असते. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आपण बघू की मागचा प्रश्न होता की बायव्हॅलंटमध्ये कोणत्या प्रकारांपासून संरक्षण मिळतं? तर बायव्हॅलंटमध्ये काय होतं? 16 आणि 18 होतं. तर क्वाड्रिव्हॅलंटमध्ये 6, 11, 16 आणि 18 असं प्रोटेक्शन तुम्हाला मिळणार. ठीक आहे. बायव्हॅलंटमध्ये काय होतं? बायव्हॅलंटमध्ये फक्त एवढाच होतं, तो म्हणजे 16 आणि 18. आता क्वाड्रिव्हॅलंटमध्ये काय आहे तर 4 ठिकाणी आलेलं आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला बघायचं आहे. आता पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत तो म्हणजे काय बघा, नोनाव्हॅलंट HPV वॅक्सिन कोणत्या प्रकारांपासून संरक्षण देते? नावातच आहे की नोनाव्हॅलंट म्हणजे किती? 9 प्रकारांपासून ती संरक्षण देणार आहे, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. बायव्हॅलंट आपण बघितलं तर 16 आणि 18 पासून संरक्षण देतं. बरोबर. त्यानंतर क्वाड्रिव्हॅलंट असेल तर 6, 11, 16, 18. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा. जर डिफिकल्ट पेपर सेट करायचा झाला तर असे प्रश्न नक्कीच विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. आता HPV वॅक्सिनचे उदाहरण कोणते? तर गार्डेसिल आपल्याला माहिती आहे की सध्या आपण यूज करतोच आहे. त्यानंतर सर्वारिक्स आहे, सर्वावॅक आहे, तर वरील सर्व. उत्तर आहे की वरील सर्व म्हणजे ऑल ऑफ द पण. बरोबर. आता आपण मागच्या क्वेश्चनमध्ये बघितलं की सर्वावॅक ही कोणती आहे? भारताने डेव्हलप केलेली स्वदेशी वॅक्सिन. बरोबर. सर्वारिक्स पण तशीच आणि गार्डेसिल सध्या आपण वापरतोय. पुढचा प्रश्न आहे सर्वारिक्स कोणत्या प्रकारची लस आहे? त्याचं उत्तर आहे बायव्हॅलंट. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, बायव्हॅलंट प्रकारची वॅक्सिन आहे. पुढचा प्रश्न की गार्डेसिल कोणत्या प्रकारची आहे? त्याचं उत्तर आहे क्वाड्रिव्हॅलंट. बरोबर. त्यामुळे आज सध्या आपण वापरतोय. जर ती क्वाड्रिव्हॅलंट असेल तर कशापासून संरक्षण देणार तुम्हाला? HPVचे कोणते प्रकार? मागच्याच क्वेश्चनमध्ये आपण बघितलं 6, 11, 16 आणि 18. बरोबर. या जे टाईप्स आहेत ना त्याच्या विरोधात तुम्हाला संरक्षण देणार आहे गार्डेसिल. क्वाड्रिव्हॅलंट ही लस आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आपण बघू. पुढचा प्रश्न आहे की HPV वॅक्सिनेशनसाठी रिकमेंडेड एज ग्रुप कोणता आहे? सध्या तरी ते 9 ते 14 वर्ष उत्तर दिलेलं असेल, परंतु पहिला 90 डेजचा जो कॅम्पेन आहे त्यामध्ये 14 वर्ष कंप्लीट झालेल्या मुली आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. 9 ते 14 वर्ष वयोगटासाठी किती डोस दिले जातात? इथं उत्तर आहे त्याचं 2. 9 ते 14 वयोगट असेल तर 2 डोस आहे. ही जुनी कॉन्सेप्ट, परंतु सध्याच्या कॅम्पेनमध्ये तुम्हाला सिंगल डोस रेजिमेंट द्यायचा आहे, एकच डोस तुम्हाला द्यायचा आहे. ठीक आहे. HPV वॅक्सिनेशनचा डोस शेड्यूल काय? त्याचं उत्तर आहे 0 आणि 6 महिने, परंतु हा जुन्या शेड्यूलनुसार आहे. सध्या आपण नवीन शेड्यूलचं बघूयात पुढे. ठीक आहे. तर 15 वर्षांपेक्षा जास्त वयासाठी किती डोस दिले जातात? त्याचं उत्तर आहे C म्हणजे 3 डोस. 15 वर्षांपेक्षा जास्त वयासाठी 3 डोस दिले जातात. हे देखील जुनं रेजिमेन आहे, लक्षात ठेवण्यासाठी. तुम्हाला विचारलं की जुन्या रेजिमेननुसार किती द्यायचे? तर 3 आहेत, परंतु नव्या कॅम्पेनमध्ये सिंगल डोस तुम्हाला द्यायचा आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर आहे की HPV वॅक्सिन कोणत्या मार्गाने दिली जाते? त्याचं उत्तर आहे इंट्रामस्क्युलर म्हणजे 90 डिग्री तुम्हाला इंजेक्शन तुम्हाला द्यायचं असतं. बरोबर. ते कुठं द्यायचं आहे तर लेफ्ट अपर आर्मला द्यायचं आहे, डेल्टॉइड मसलमध्ये द्यायचं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. ठीक आहे. HPV वॅक्सिन कोणत्या मसलमध्ये दिली जाते? ऑलरेडी मी तुम्हाला सांगितले, तर डेल्टॉइड मसलमध्ये द्यायचं आहे, लेफ्ट अपर आर्मला द्यायचं आहे. ठीक आहे. HPV वॅक्सिनेशन कॅम्पेन कोणत्या मंत्रालयाद्वारे राबवला जातो? त्याचे उत्तर ऑलरेडी आपण बघितलं, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. HPV वॅक्सिनेशन कॅम्पेनचा मुख्य उद्देश काय? तर त्याचं उत्तर आहे सर्वायकल कॅन्सरचं प्रिव्हेन्शन करणं. ठीक आहे. त्यानंतर आहे HPV संसर्ग कसा पसरतो? त्याचं उत्तर आहे सेक्शुअल कॉन्टॅक्ट. बरोबर. त्याचं सर्वायकल कॅन्सर आहे त्यामुळे तो
सेक्शुअल कॉन्टॅक्ट थ्रूच पसरतो, तो पाणी किंवा हवा किंवा फूड यातर्फे पसरत नाही, बरोबर. त्यामुळे एच पी व्ही जो आजार आहे ना, एच पी वॅक्सिन जे एच पी व्हायरस अफेक्ट करतो, तर तो मेल्सला सुद्धा करत असेल. लक्षात, फक्त फिमेल्सला न करता तो मेल्सला देखील करत असतो. त्यामुळे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजमध्ये तो एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, ठीक आहे. तर एच पी वॅक्सिनेशन कॅम्पेन अंतर्गत लस कुठे दिली जाते, तर ते देखील डिस्कस केलं की गव्हर्नमेंट हेल्थ फॅसिलिटी, बरोबर. एच पी वॅक्सिन ही गर्भवती महिलांना दिली जाते का, त्याचं उत्तर आहे नाही, बरोबर. स्ट्रिक्टली कॉन्ट्राइंडिकेटेड आहे, गर्भवती महिलांमध्ये द्यायची नाही आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, एच पी वॅक्सिनचे सर्वात सामान्य साईड इफेक्ट काय. ऑब्वियस एक कोणतीही वॅक्सिन दिल्यानंतर त्या व्यक्तीला त्या ठिकाणी सूज येते, त्या ठिकाणी त्याचा हात दुखणं, पेन होणं, फीवर येणं किंवा हातपाय दुखणं, ठीक आहे, हे लक्षणं सामान्य आहेत. पुढचा प्रश्न, एच पी वॅक्सिननंतर सर्वायकल कॅन्सर स्क्रीनिंग आवश्यक आहे का, त्याचं उत्तर आहे की हो, ठीक आहे. तुम्ही एच पी वॅक्सिननंतर सर्वायकल कॅन्सर स्क्रीनिंग करू शकता. सध्या म्हणजे खूप कंपल्सरी नाही, बट तुम्हाला वाटलं तर तुम्ही करू शकता. तर सर्वायकल कॅन्सर स्क्रीनिंगसाठी तुम्हाला कोणत्या प्रकारची चाचणी करायची असते, त्याचं उत्तर आहे पॅप स्मिअर, ठीक आहे. तर त्यामध्ये युरिन टेस्ट करून नुसतं चालेल का, तर नाही चालणार. एक्सरेमध्ये काही कळेल का, नाही कळणार. ब्लड टेस्टमध्ये पण कळणार नाही. तर तुम्हाला जर कॅन्सर स्क्रीनिंग करायचं तुम्हाला पॅप स्मिअरच ही टेस्ट करावी लागते, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण, एच पी व्ही वॅक्सिनेशन कॅम्पेनचा अंतिम उद्देश काय आहे. ऑब्वियस आहे की सर्वायकल कॅन्सरच आपल्याला एलिमिनेट करायचं आहे. एच पी व्ही लसीकरणानंतर पॅप स्मिअर तपासणी आवश्यक आहे का, त्याचं देखील उत्तर आहे की हो. तर पॅप स्मिअर तपासणी केल्यानंतर आपल्याला कळेल की त्याच्यामध्ये सर्वायकल कॅन्सर आहे का किंवा नाही आहे, ठीक आहे. तर एच पी व्ही लस किती काळ संरक्षण देते, तर त्याचं उत्तर आहे 10 वर्ष किंवा अधिक. हे देखील जुन्या रेजिमेनुसार आहे, पण नवीन याच्यामध्ये आता त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होत आहेत. एच पी व्ही लसीकरण कोणत्या राष्ट्रीय कार्यक्रमाशी संबंधित आहे, हे देखील डिस्कस झालं आहे, NCD प्रोग्राम. सर्वायकल कॅन्सर स्क्रीनिंगसाठी कोणती तपासणी केली जाते, पॅप स्मिअर झाला आहे, तो प्रश्न रिपीट झाला आहे. एच पी व्ही लस आपण मुलांना देऊ शकतो का, त्याचं उत्तर आहे की हो, आपण देऊ शकतो, परंतु सध्याच्या कॅम्पेनमध्ये नाही. सध्याचा जो 90 डेजचा कॅम्पेन आपण रन करत आहोत, तो विशिष्ट वयोगटाला त्याने टार्गेट केलं आहे, तो म्हणजे 14वा वाढदिवस कंप्लीट झालेला आणि 15वा वाढदिवस बाकी असलेल्या अशा लेडीज, हे तुम्हाला लक्ष ठेवायचं, ठीक आहे. पुन्हा पण मी तेच सांगतोय, हे पाठच करून ठेवा. अशा मुली की ज्यांचा 14वा वाढदिवस झालेला आहे आणि 15वा वाढदिवस झालेला नाही, अशा मुलींना हे लसीकरण आपल्याला द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण एच पी वॅक्सिनेशन संदर्भात इम्पॉर्टंट MCQs बघितले. हा झाला पार्ट फर्स्ट. एक सेकंड पार्ट आहे, त्यामध्ये अजून काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मला तुमच्याशी डिस्कस करायचे आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण त्याबद्दल डिटेलमध्ये बोलूयात, ठीक आहे. आणि अजूनही जर तुम्ही CHOचा कोर्स आपला परचेस केलेला नसेल, तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करून CHOची टेस्ट सिरीज परचेस करायची आहे, ठीक आहे. थँक्यू.